मावशी 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 उषा मावशी. काय रे? हा, तुला म्हटलं गाद्या आणून ठेव, त्या कधी आणणार होतास तू मी मेल्यावर? नाही नाही नाही, आईने मला किराणा मालाची यादी दिली होती ना, ती आणायला गेलो म्हणून उशीर झाला. आता गाद्या आणायला जातो. काय गरज नाही, मी करते मला. नाही नाही, ऐक ना मावशी. हा तिकडे मावशी अगं मी आणतो ना मावशी. अगं मी बाजूला हो रे. अरे देवा, इथे दिवसा ढवळ्या कोण झोपलं? हा, हे काय रे, अंथरून पांघरून काय आहे? अगं बाय, माझी आहे गादी. माझी गादी कोणी टाकली मला सांग. हा, म्युझिक कोण वाजवतंय? काय झालं आता? काय तू नाचतोय काय म्युझिकवर? माझा फोन उचलायला वेळ नाहीये यांच्याकडे. पण मग हे काय, मला ह्याचा अर्थ सांग, काय आहे? हे आपलं घरघर घरघर घरघर. तुला घरघर लागली बाबू? तुला घरघर लाग? काय झालं? मोबाईलचा म्युझिक कुठून येतोय? हा, कोण आहे तिकडे? मेलो मावशी मेलो. काय झालं? चैतन्य, काय झालं? ए बाबू तू घाबरला काय? घाबरला लेकरू, काय झालं? काय नाही मावशी, आपण ना पटकन गाड्या उचलूयात आणि खाली जाऊयात. मला अजून खूप कामं पडले. मी बिनकामाची? हा, तू म्हणाला मी तुला मदत करतो म्हणून तुला मी धाडलं. मी येत होते माझी गादी घ्यायला, येत होती ना. हा, चल घे, उचलते. आणि या उषा माझ्या नाही, त्या कोणाच्या उषा आहेत रे देवा. आई ए बाबू काय झालं? मावशी हे बघ, उंदराने आपल्या गाद्या कुरतडल्यात मावशी. अरे देवा, तू ना, तुला सांगत होते लवकर आण. नाही, तू इथे टाइमपास करत बसला असशील नाही. लावली ना माझ्या गादीची वाट लावली ना तुला तर. उचल पटकन उचल, अजून कुरतडतील उंदीर. लवकर. तुम्ही ना, मला समजतच नाही तुमचं कसं आहे ते वागणं. चल 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 हा. चल चाललो आम्ही. चाललो हा. गेलो दरवाजा बंद केला. आई पण ना, किती घाबरतोस आईला? ए मी काय घाबरत वगैरे नाही. थोडी भीती वाटते मला आईची, आणि ती पण तू आहेस ना म्हणून. हे पण म्हणू, घराचं फायनल ना? तुला घर आवडलं ना? खूप छान आहे. हे मग तू उद्या येतेस बदलापूरला? डील फायनल करून टाकू. नको कट नको करू. 100 प्रश्न विचारतील आणि सगळ्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. बरं सायलेंट करतो. चला मिसेस मानसी अनिकेत निवेद. हो, फोन घे. चला. माझा फोन उचलत नाही आहात तुम्ही. आय प्रॉमिस, उद्याचा संपूर्ण दिवस तुमचा सगळा वेळ माझा असेल. माझा फोन उचलत नाही. बोपे ये आते. हा बोला ऐकतोय मी. सर, तुम्हीच मला सकाळी लवकर बोलवलं होतं. मिस मानसींचा आजचा अख्खा दिवस माझा असला पाहिजे. कशासाठी? म्हणजे असा निर्णय तुम्ही का घेतलाय हे जर मला कळलं तर मी नेमकं काय करायचं याचा मला अंदाज आहे. भोपे, यशस्वी माणसं आधी निर्णय घेतात
आणि मग तो कसा बरोबर ठरेल यावर विचार करतात. गोप्या, माझा निर्णय मी तुला सांगितलाय. येस सर. मिस मानसींचा आजचा दिवस माझा म्हणजे तुमचा. गुड. माझा निर्णय तुला कळलाय. आता तो बरोबर ठरवण्यासाठी काय करावं लागेल हे मी तुला सांगतो. पण जर या कामात चूक झाली तर सर नाही सर 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 नाही होणार चूक सर. नाही होणार चूक. सर सर हे घे. हातात देऊ नको, खाली ठेव. कात्री हातात दिल्यावर भांडणं होतात. तू लवकर आवर. तुला उशीर झाला ना तर तुझं आणि अनिकेचं भांडण फिक्स आहे. झालं झालं झालं. हे बघ म्हणून तू हे काय करत बसलीयस? मग का टाइमपास करतेय? अगं टाइमपास नाही ग ताई. आज मी आणि अनिकेत आमच्या नवीन फ्लॅटचं बुकिंग करायला चाललोय. तिकडे सही करायला म्हणून मी मुद्दाम हे अनिकेतसाठी पेन घेतलंय. आजचा दिवस खूप स्पेशल आहे आमच्यासाठी. पण समर सर घरी येणार आहेत. काय करू म्हणू? तुम्ही दोघं एकमेकांचा इतका विचार करताय ना, हेच खूप मोलाचं आहे. नाहीतर याचं मूल मला विचार. इतकी छान दिसतेस. कुठली ओढणी घेणार आहेस? दे ना कुठची तरी. पण मीच देऊ. दे ग दे, कुठची दे. त्याची कुठे गेली चिकट? ही बघ. ही छान दिसेल. चालेल चालेल. आवर ना लवकर. काय करायचंय लक्षात आलंय? हो. मी घेतलेला निर्णय जर तू चुकवलास तर? नाही चुकणार सर. आत्ता मी सुरा चुकवतोय, पुढच्या वेळी नाही चुकवणार. गेट लॉस्ट. नको, अशी नको देऊ. हे ठीक आहे. म्हणू घर बुक करायला जातीयस ना, जरा नीट जा ना. आता बघ. आता छान दिसते. बरं म्हणू ऐक. जेव्हा अनिकेत अग्रीमेंटवर सही करेल ना, तसा छानसा एक फोटो काढा. असे क्षण पुन्हा पुन्हा येत नाहीत ग. आणि हो, सही झाली ना की तुम्ही दोघं एकत्र मिळून देवळात जा, न विसरता. हो चल येऊ. जा. बाबा आले वाटतं. बघते. आई 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 बस तू, मी बघते. बस. बाबा मनू या. सावकाश. असू द्या घेतो. रे बापरे. पाणी आणू बाबा? हो. कशी आहेस? मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? मस्त, एकदम छान. कसा झाला प्रवास? प्रवास चांगला झाला. तू कशी आहेस? मी बरी आहे बाबा. वहिनीने तुझ्यासाठी काय काय पाठवलंय बघ. तुला आवडतात म्हणून कुरडाया आहेत, त्याच्यानंतर लोणच्याची बरणी आहे. 8. हो, बरं झालं नाही, कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागला. आता जमिनीचे पैसे येतील, सगळं काही सुरळीत होईल. खूप दिवसांनी चांगली बातमी कानावर पडली. तुला म्हणालो होतो ना मी, देव एक दार बंद करतो ना तेव्हा दुसरं दार नक्की उघडतो. हो, अगदी खरंय. अहो काय नाही, कोर्टाचं काम आहे हो. त्याचा काही भरोसा नाही, कधी काय होईल ते. म्हणून म्हंटल, बाकी काही नाही. पण असू दे, मी ना आज गोडाचा शिरा करते.
सगळ्यांनी तोंड गोड करूया. हे बघ, आपण कुणाचं वाईट चिंतलं नाही ना, आपलं चांगलंच होणार. म्हणून बेटा, तात्या काकाला जरा फोन कर बरं, त्यांना सांग की मी व्यवस्थित पोहोचलोय म्हणून. हा? बाबा मी फोन करते काकांना. हॅलो, हा काका, मेघा बोलतेय. हो बाबा पोचले व्यवस्थित आहेत ना. देते देते काका. हा तात्या, पोहोचलो ना. हो, व्यवस्थित पोहोचलो. आता तोच विषय चालला होता आमचा कोर्टातल्या केस बद्दल. हो काय, हे कसं झालं रे? आता काय करायचं? बाबा, अहो काय झालं? बोला ना काहीतरी. काय झालंय? बाबा काय काय झालंय? अहो समोरची पार्टी हायकोर्टात गेली आहे. त्यांना खालच्या कोर्टातला न्याय मंजूर नाहीये. अरे देवा, म्हणजे जमीन पुन्हा अडकली. आणि आपल्याला हायकोर्टाचा खर्च आलाच. देव कसली परीक्षा बघतोय ना तेच कळत नाहीये. आई आई रडू नकोस, शांत हो बरं. बाबा तुम्ही आत्ताच प्रवासातून आलाय ना, तुम्ही थोडा आराम करा. हा चला चला, मी मस्त चहा करून आणते तुम्हाला. बाबा उठा ना, चला उठा बरं, उठा. आराम करा थोडा वेळ. हा चला. बाबा बाबा तुमचा फोन वाजतोय. हा? फोन वाजतोय. हॅलो, बोलतोय. हो हो हो, सगळे घरीच आहोत. हो, मनूही घरीच आहे. हो हो, या या या. मनू कुठे? मनू, बाबा मनू आत्ताच गेली. काय? जा जा जा, तिला थांबव, लगेच घेऊन ये. अहो बाबा पण म्हणजे काय झालं काय? हे बघ, समर सरांचा फोन होता. तिला घरीच थांबायला सांगितलंय, कुठेही जायला सांगितलेलं नाही. जा अहो बाबा पण ती गेली असेल. जा, तू घेऊन ये. जा जा. काय हो? जा जा, लवकर जा. काय हो? काय झालं? अगं, समर सरांनी फोन केला होता. मनोहर रावांचा मोठा भाऊ आणि त्यांची बायको मनोला बघायला येते आता. अहो तुम्ही असं कसं? अरे, आता त्यांनी स्वतःहून फोन केल्यावरती मी काय म्हणू त्यांना? येऊ नका म्हणू? अहो पण आत्ता? आत्ता म्हणजे आत्ता लगेच नाही ग. 12 वाजता म्हणजे अजून 2 तास आहेत. अहो हो, 2 तास आहेत ते ठीक आहे, पण सगळा स्वयंपाक करायचा आहे आणि ते दोघं येणार आहेत का त्यांच्याबरोबर अजून कोणी येणार आहे? अहो मला द्यायचात ना फोन. सगळी धांदल उडेल हो स्वयंपाकाची. अरे देवा, म्हणजे आबरूच निघेल सगळी. तुम्हा पुरुषांना ना यातलं काही कळत नाही. मलाच बघायला लागेल सगळं. शिवाय तर मलाच हे सगळं. देवा, बघते मी आता काय करायचं ते. फोन का उचलत नाहीये? अनिकेत, काय रे? तिकडे नागपूरला आजारी होता म्हणून झोपून काढलास ना दिवस, आणि आता इथे येऊन कामाला लागलास तू. तू बस इथे, बस. अगे जरा काम करावी लागतील. थोबाड फोडी ना माझ्यासारखं बोललास तर. शुद्ध बोलायचं. मनू 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 चल घरी. घरी कशाला? बाबांनी बोलवलंय. बाबांनी कशाला बोलावलंय? समर सरांचा फोन होता, ते घरी येत आहेत. समर सर? त्यांचं काय आहे आत्ता घरी? माहित नाही ग. मला जायचंय ग ताई. त्यात हा अनिकेत फोन उचलत नाहीये. तो खूप धडपड करतोय ग ताई. खूप प्लॅन केलाय त्याने. त्यात परत फ्लॅटला डिस्काउंट मिळायची आज शेवटची तारीख आहे. ताई कर ना काहीतरी, मला जावं लागेल ग. मनू मला ते सगळं माहितीये, पण आता काय करणार? चल नंतर बघू ते सगळं. हा चल.
हे काय हे बघ आता पुस्तक वाचू बघ तर काय ग बाय माझं पोरग काय गे बाय माझे अनिकेत मस्त आहे रे घर मस्त आहे ना हा आई भिंती बघ कशात एकदम गुळगुळीत फरशी बघ आरसात जणू खिडक्या बघ किती मोठ्या आहेत जरा मोठ्या आहेत चोर पटकन आत शिरेल ते मरू दे कोणाचं आहे घर कोणाचं आहे हे? तुझं मस्करी करायला कोणी भेटलं नाही का रे सकाळी चहा सकाळी? सांडला असता ना डोकं पिकवतो माझं आई स्वस्त मिळालं ना म्हणून बुक करतोय आज बुकिंगचा शेवटचा दिवस आहे आई पुढच्या वर्षी घर आपल्या ताब्यात मिळणार आहे पुढची दिवाळी तू ह्या घरात करायचीस खरं सांगतोय हो अगदी खरं हो आई आई तू खुश आहेस ना अरे माझ्या सोन्या किती सुख देशील तो जन्मीचं पुण्य होतं तू माझ्या पोटी आलास राजा रडू नो अगं रडू माझं पिल्लू पण आता जाऊ की इथेच थांबू चहा थंड झाला गरम करून देऊ 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 मी पितो असा काय ग बाय माझं पिल्लू ग माझं चोन ग आई अगं केस विस्कटलेत बाहेर जायचं आता तू तसा पण चांगलाच दिसतो चल पळतोय बाय काळजी घे हो हो तेव्हा केसाळ बाबा हा माझा दादा खोटा खोटा काय बोलायचं माहितीये ना हो हे मनोहर आम्ही वर्ध्याचे मी यांचा दादा यांच्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा माझं नाव सुधीर आम्ही मूळचे अमरावतीच अहो अमरावती की वर्धा काय ते नक्की ठरवा मगाशी वर्धा म्हणालात ना हो नाटकच करायचं ना यांचा दादा म्हणून काय फरक पडतो खरा भाऊ कुठे आहे मी यांचा अहो खरे भाऊ नाही आहेत म्हणून तर प्रॅक्टिस घेतोय माझं ऍक्टिंगचे पैसे हा आणि तिला बायको म्हणून आणणार तिचे पैसे ते दोघांचे आहेत. हे ठेवा तुम्हालाच आणि तुम्हीच जा यांचे दादा म्हणून एवढ्या कमी पैशात पिक्चर मध्ये गर्दीत पण उभा राहत नाही इथे तर पूर्ण नाटक वटवायचंय डायलॉग बोलायचंय लय मोठा ऍक्टर आहे हा. अहो, हा आहे ना तुम्हाला सांभाळून घ्यायला काय रे हो हो मी सांभाळीन जातो मी मला यायचे द्यायचे पैसे द्या कन्व्हिन्स दे रे नाही आहेत पैसे अहो मस्करी केली मी तुमची लगेच काय रागवताय तुम्ही काम चोख पार पडलं ना की सगळे पैसे मिळतील बघा हा नक्की आणि ती वहिनी म्हणून आणताय ना ती जरा घरंदाज आणा असं खानदानी घर वाटलं पाहिजे आमच्यासारख्या ऍक्टरला खोटा भाऊ म्हणून उभं करताय मोठंच असणार यांचं खानदान जा तुम्ही ऑल दी बेस्ट अच्छा काय तू पण जा तरी हो हा समर सर आपलं काम झालंय मनोहरचे दादा वहिनी मिळालेत हे काय काम करायला लागतात मला